Hello everyone, my name is Nikita Jadhav. Gurur Brahma, Gurur Vishnu, Gurur Devo Maheshwara, Gurur Sakshat Parabrahma, तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हा विष्णू आहे, गुरु हा शंकर आहे, गुरु हा देवदूतही आहे. त्याचप्रमाणे आपल्या फॉर्च्यून क्लाउड मध्ये आपल्याला असे गुरु लाभलेले आहेत की जे आपल्या मित्रांबरोबर आपल्याला खूप काही शिकवणारे आहेत आणि आमचे वैभव सर म्हटलं तर आम्हाला शिकवण्याच्या बाबतीत आम्हाला जीवनाचे धडे खूप काही सांगून जातात. ते त्यांच्या बोलण्यातून आम्हाला एवढं कळतं की शिकणंच काही एक इम्पॉर्टंट रोल नाही आपल्या लाईफ मध्ये. आपण कसं जगायला पाहिजे किंवा ती शिकवणी आपण आपल्या लाईफ मध्ये कुठे इम्प्लिमेंट करायला पाहिजे हे आम्हाला वैभव सर असो किंवा आमच्या वैशाली मॅम असो आणि इव्हन आपला सगळा स्टाफ फॉर्च्यून क्लाउडचा खूप आम्हाला मोटिवेट करतो. आणि प्रत्येक वेळी जर तुम्हाला कुठे अडचण आली तर एका फ्रेंड सारखा किंवा आपले आई वडील तर इथे नाहीयेत पॉसिबल, पण आपण त्यांच्याकडे जाऊन जेव्हा आपण आपले प्रॉब्लेम सांगतो तेव्हा ते आपल्याला खूप छान पद्धतीने आणि जीवाभावाच्या जी एक भावना असते त्या पद्धतीने आपल्याला ते समजून सांगतात. खूप खूप धन्यवाद टीचर्स. फर्स्ट टाइमच मी असं स्टेज डेअरिंग केली, याच्या आधी कधी केलं नाही. का तर वैभव सरांमुळे, कारण सरांमधलं ती पर्सनॅलिटी मला आवडते. कारण कोणतंही काम असो किंवा टास्क असो सर सगळीकडे पुढाकार घेतात. त्या कॉन्फिडन्स मी माझ्या लाईफमध्ये नक्की अनुभवणार आहे. गुरुपौर्णिमेबद्दल आमचे मेंटॉर वैभव सर यांच्याबद्दल काही लिहिलेल्या भावना आहेत ते सांगत आहे. आजवर खूप शिक्षक भेटले सर, काही शिकवून गेले, काही आठवणीत राहिले, पण तुमच्यासारखे शिक्षक खूप कमी असतात. तुम्ही केवळ शिकवत नाही, तुम्ही प्रेरणा देता. तुम्ही जे काही तळमळीने मनापासून जे सांगता ते ऐकताना असं वाटतं की तुम्ही सर नाहीतच, आपल्यातलेच कोणी, घरचे कोणीतरी आहात असं वाटतं. माय नेम इज अच्युत केंद्रे. माझ्या आयुष्यामध्ये खूप शिक्षक आलेत जे माझ्या आठवणीत आहेत की ते खूप चांगले होते. पण आता माझ्या आयुष्यातला शिक्षणाचा शेवटचा स्टेप आहे. तर मला असं मी एका जागी क्लासला ॲडमिशन केलं होतं, तर त्या जागी अशी मला शिक्षक तिथं भेटत नव्हती. मग मी असंच शोधत होतो तेव्हा मग मी इंस्टाग्रामवरती फॉर्च्यून क्लाउडची रील्स बघितली आणि त्यानंतर ती मी विचारलं तिथे की प्लेसमेंट झालेलं एका मुलाला मेसेज केला आणि कसं चांगलं आहे का नाही क्लास, ते असं विचारलं. त्याने म्हटले की चांगला आहे, फक्त तू वैभव सरांची बॅच जॉईन कर. त्यांची बॅच जॉईन कर असं सांगितले आणि मी त्यांचं हे करून इथं ॲडमिशन केलं. त्यानं जितकं सांगितलं होतं त्याच्यापेक्षा पण खूप अधिक सर चांगल्या प्रकारे आपल्याला शिकवतात व एक्सप्लेन करतात व आपल्या पुढील वाटचालीसाठी सगळं सांगतात. त्याच्याबद्दल मी वैभव सरांचे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आभार व्यक्त करतो व वृषाली मॅडम, सुशांत सर सर्वांनी आम्हाला बेसिकमध्ये खूप मदत केलेली आहे आणि सर्व स्टाफ खूप चांगला आहे इथला. तर त्यांच्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. माझ्या मते गुरु म्हणजे फक्त शिक्षकच नसून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये असतो. जसं की आपण लहानपणापासून मोठे होतो, जन्मताच आपला गुरु आपले आई वडील असतात, नंतर स्कूलमध्ये किंवा आपण नंतर कॉलेजमध्ये जातो. पण मी जेव्हा इथं आलो तर जसं मी बोललो की मी पहिल्यांदाच असं स्टेज डेअरिंग करतोय, समोरून बोलायचं. स्कूलमध्ये मी एकदम शांत मुलगा होतो, पण इथं आलो, फॉर्च्यून क्लाउड जॉईन केलं. माझं कॉन्फिडन्स एकदम एक वेगळ्या लेवललाच गेला की पहिल्याच सॅटर्डेला मी आलो, पहिल्याच सॅटर्डेला मी पुढे येऊन बोललो आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिक माझा कॉन्फिडन्स प्रत्येक वेळेस मी स्वतः येऊन बोलायला लागलो. आणि इथं आल्यावरती मला बाकीच्या पण गोष्टीचं नॉलेज आलं. तरी आता प्रत्येकाकडून मला एक वेगळं नॉलेज भेटतं. प्रत्येक जण विचारतं काय कसं, प्रत्येक जण वेगवेगळं नॉलेज येतं सगळे. त्यातून माझा एक एक्सपिरियन्स एक वेगळ्याच लेवलला गेलेला आहे आणि अजून इथून पुढं पण असंच राहील असं मी म्हणतो. 2 शब्द थांबवतो. मी गुरूंना हाच दिवस म्हणून गुरु म्हणून आपण हे करू नये, कारण प्रत्येक दिवस हा गुरूंचा असतो. कारण उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला कोण ना कोण तर शिकवायला लागतं किंवा काय. आता सध्या आपण समजा इथून जर बाहेर गेलो तर आपल्याला एक गुरु म्हणून आपला एक मित्र असतो जो आपल्या कायम सोबत असतो, जो आपल्याला चांगलं काय पण असो, वाईट वेळ चांगली वेळ, तो आपल्यासाठी मदत करत असतो. आता या फॉर्च्यून क्लाउडमध्ये प्रत्येक स्टाफसाठी मी एक बोलू शकतो की माझे खूप काही मित्र आहेत जे इथून क्लास करून गेलेले आहेत, पण ते अजून बी तुमची नाव काढतात. जसं वैभव सर, वृषाली मॅम, सुशांत सर, HR मॅम यांचं अजून बी नाव काढतात. तुमचं एवढं अस्तित्व आहे त्यांच्या मनात की तिने अजून तुमचं नाव काढतायत. मी एवढंच बोलू शकतो की तुम्ही जे तुम्ही आम्हाला शिकवता ते आज फ्रेंडच्या हिशोबाने शिकवता. जसं आम्ही कॉलेजमध्ये जे शिकतो ना ते आम्हाला वेगळं असतं. तिथलं जे एन्व्हायरमेंट असतं ना, इथलं एन्व्हायरमेंट, या एन्व्हायरमेंटमध्ये आम्हाला जगू वाटतं, करू वाटतं. त्यांच्यासाठी सगळ्यांना मी नमस्कार करतो आणि माझं भाषण थांबवतो.